हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर सकाळची सुंदर अशी सुरुवात झाली आहे. मस्त असं गरम पाणी घेऊन तसं तर देवबाप्पाच्या नामस्मरणाने होते आणि नंतर मग गरम पाणी पिते, म्हणजे कोमट पाणी, त्याच्यामध्ये लिंबू पिळून किंवा नुसतं कोमट पाणी जरी पिलं तरी चालतं बरं का. तुम्ही एक ग्लास भरून जरी पिलं तरी चालतं, कारण की अनुषापोटी कोमट पाणी पिल्याने आपलं पोट जे आहे ते व्यवस्थित असं साफ होतं असं म्हणतात. आणि नंतर मग थोड्या वेळ एक 5 ते 10 मिनटं आराम केला आणि नंतर मग झाडू मारायला घेतलेलं आहे. सगळ्यात पहिलं घरामध्ये झाडू मारला आणि नंतर मग अंगणामध्ये झाडू मारायला घेतलेला आहे. नंतर लगेचच म्हणलं आपण लादी पुसून घ्यायची, कारण की 5:30 वाजता उठलेली आणि जेवढं तुम्ही लवकर उठचाल तेवढी आपली कामं जी आहेत ती व्यवस्थित अशी होतात. नाहीतर मग म्हणजे ते काम राहिले की डोक्याला ताणच वाटतो माझ्या तरी. आणि नंतर मग साहेबांसाठी पहिलं साबुदाणा खिचडी बनवायची होती आणि आज होती संकष्टी, त्याच्यामुळे तर त्यांच्यासाठी साबुदाणा खिचडी आणि नंतर मग पिहूसाठी डोसा आणि चटणी होती. तिला आज मी म्हणजे स्कूलला पण डोसा चटणी आणि साबुदाणा खिचडी आणि त्याच्यासोबत स्नॅक्समध्ये केळी देणार होते. तिचं सगळं आवरलं. नंतर मग मी ब्रश करायला घेतलेला आहे. ब्रश झाला आणि कोमट पाणी जे आहे ते ब्रश करण्याच्या पहिलं प्यायचं आहे आणि नंतर मग अर्ध्या तासानंतर ब्रश करायचा. चहा पिला. चहा पिऊन 10 मिनटं झाल्यानंतर मग मी घेतलेला आहे नाश्ता करण्यासाठी आणि इथं श्रीची लगबग चालू होती की मला किचन वाट्यावरती घे. नाश्ता करून झाला आणि थोडंसं जेवण केल्यानंतर 1 तासभराने मी नाश्ता केल्यानंतर 1 तासभराने मी अंघोळ केली आणि लगेचच मग देवपूजा करायला घेतलेली आहे. तसं तर मी कधी नाश्ता करून देवपूजा करते, कधी नाश्ता करायच्या पहिलं करते, म्हणजे जसं मला आवडतं त्या पद्धतीचं असतं. देव काय तुम्हाला म्हणत नाही की उपाशी राहा आणि माझी भक्ती कर. फक्त तू मनामध्ये चांगले विचार कर, कोणाच्याविषयी वाईट चित्तू नकोस, चांगले कर्म कर, ह्याच्यामध्ये सगळं असतं. आणि देवाचं नामस्मरण जे आहे ते मनातून घ्यायचं की त्याचं आपल्याला फळ जे आहे ते भेटून जातं. आणि आज मस्त असं देवाला फुलं व्हायला होते, जे इथं दारासमोर आलेली आहेत. माझ्या मैत्रिणीच्या दारासमोर जे आहेत हे सदाफुलीची फुलं आणि गुलाबाचं फूल जे आहे ते माझ्या दारामधलं होतं. आणि सुंदर अशी मस्त अशी देवपूजा झालेली आहे. इथं म्हणजे मेन रांगोळी मी आज काढलेली आहे, कारण की श्री झोपला आहे आणि नंतर मग तो त्याचं मला रांगोळी दे असं चालू असतं, त्याच्यामुळे मग आणि कसं वाटतं माहिती आहे का, देवपूजा केल्यानंतर घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण वाटतं, खूप भारी वाटतं, स्पेशली मला तरी. आणि विशेष म्हणजे मी सगळे कामं घरातली करून नंतरच मग देवपूजा करायला घेते. नंतर मग दिवसभर काही शूट करणं झालं नाही. डायरेक्ट हा जो व्हिडिओ आहे तो रात्रीच्या शूटचा, साहेबांचं म्हणजे ह्यांची संकष्टी असते, मग त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवला आणि नंतर आम्ही सगळे मिळून मस्त असं जेवण केलेलं आहे. तर स्त्रीचा मूड आज जेवणामध्ये बिलकुल नव्हता, त्याचं म्हणजे तो काहीच खात नव्हता, तरी पण मी त्याला बळबळानं चपाती खात होते. आणि कसे माहिती आहे का, सकाळी किंवा संध्याकाळी फॅमिलीनी सगळ्यांनी मस्त असं एकत्र जेवलं पाहिजे बरं का. काही गोष्टी एकमेकांना सांगितल्या पाहिजे. चला तर मग बाय बाय.